आजची रेसिपी खास आहे कारण ती आकाडी स्पेशल चिकन पुलाव आहे. फेसबुकवरती मला कमेंट होती चिकन पुलावाची रेसिपी तुम्ही दाखवा. म्हटलं चला तुमच्यावर शेअर करूया. चिकन पुलाव किंवा मटन पुलाव सेम रेसिपी येते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी. इथं मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे हळद आणि मिठाच्या पाण्यात शिजवून. इथं मोठे उभे 2 कांदे घेतले, छान पातळ काप करायचे आणि भाजून घ्यायचे. इथं 1 ग्लास तांदूळ घेतला आहे, गरज असेल तो. बिर्याणी तांदूळ असेल तर अत्युत्तम. खडे मसाले थोडे घ्यायचे, भाजून घ्यायचे. 1 टॅमॅटो बारीक चिरून छान भाजून घेतला. मसाला घालायचा आहे आपल्याला. लसूण, थोडंसं खोबरं आणि अद्रक घालून वाटण करून छान भाजून घेतलं. सुके मसाले हळद, धने जिरे पूड, चिकन मसाला, बिर्याणी मसाला, चवीनुसार मीठ. मसाले छान भाजायचे. सूप ॲड करायचं, चिकनही ॲड करायचं जेवढं तुम्हाला लागतं तेवढं. आणि उकळी आली त्या पाण्याला की तांदूळ आपल्याला त्यात ॲड करून शिजवून घ्यायचा आहे. हा अळणी भात आहे, तिखट नाही आहे, त्यामुळे तिखट ह्याच्यात काहीच जात नाही. अर्धा लिंबू पिळून घ्यायचा, छान टेस्ट येते. 1 चमच तूपही ॲड करा, छान टेस्ट येईल. कमी पाण्यात जेवढी शिजवल तेवढा छान भात होतो. माझी रेसिपी कशी वाटली, आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंटही करा. छान वाटतोय ना? खायला एकदम टेस्टी होतो हा भात. नक्की रेसिपी ट्राय करा. हाय, आजची डिश खूप खास आहे कारण ती माझी खूप फेवरेट आहे. सर्वांचीच असती फेवरेट. आकाड चालू होतोय म्हणलं चला काहीतरी स्पेशल आणि झणझणीत बनवलंच पाहिजे. सुकट पण स्पेशल आहे. माझी बहीण लोणावळ्यात राहते भाग्यश्री, तिनं मला ही सुकट आणून दिलेली. तर तिथं खूप छान असे माशांचे प्रकार भेटतात, सुक्या माशांचे प्रकार. छान वाटते ना? चला तर रेसिपी बघितलीच पाहिजे. बघा एकदम स्वच्छ आणि मस्त, एकदम टेस्टी पण खूप छान होती. इथं आपल्याला 1 वाटी सुकट घ्यायचे, कढईमध्ये छान भाजून घ्यायचे. कढई गरम करून चटचट करायला लागले की सुकट आपल्याला काढून घ्यायचे. 5-10 मिनटं ती पाण्यात अशी भिजत ठेवायची, म्हणजे छान नरम पण होती आणि छान धुवून स्वच्छ घेतली जाते. कढईत आपल्याला तेल घ्यायचे. या भाजीला तेल जरा जास्त लागतं. 2 मोठे उभे कांदे बारीक चिरून घ्यायचे, ब्राऊन कलरवर भाजायचे. ते थोडेसे कच्चे ठेवायचे म्हणजे छान लागते टेस्ट. 1 मिरची, जास्त मसाले नाही, चवीनुसार मीठ. आणि मग इथं कांदा लसूण 1 चमच मी टाकलेला आहे. थोडंसं पाणी आपल्याला ॲड करायचं आहे. पाणी सुटेपर्यंत थोडं झाकण ठेवून परतायचे आणि थोडंसं पाणी टाकून ते शिजवून घ्यायचे. थोडी शिजत आली की आपल्याला इथं दाण्याचं कूट घालायचं आहे, शेंगदाण्याचं. थोडं मोठं असं दाणेसर. कोथिंबीर टाकायची आणि खाण्यास तयार. किती छान वाटते सोपी आणि साधी रेसिपी. रेसिपी आवडली तर लाईक करा. हॅलो, आजची डिश खास आहे, सर्वांची फेवरेट असते. माझी पण खूप फेवरेट आहे. फिश फ्राय. हे नदीतले मासे आहेत. त्याला ज्वारीचं पीठ लावायचं, स्वच्छ करून मासे घ्यायचे. मसाला मिरची, लसूण, अद्रक आणि 1 लिंबू पेस्ट करायची मसाल्याची आणि फिशला लावून घ्यायची. सुके मसाले, चवीनुसार मीठ, हळद, धने जिरे पूड, गरम मसाला आणि लाल तिखट. सगळे मसाले लावून 1 तासभर तरी भिजत ठेवायचे फिश, म्हणजे छान होतात. इथं जरा मी भिजवून कोकमसुद्धा घातलेले आहेत टेस्ट येण्यासाठी. आपल्याला फिश फ्राय करण्यासाठी अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे, अर्धी वाटी बेसन, चवीनुसार मीठ, हळद आणि लाल तिखट. मिक्स करून घ्यायचे मसाले पिठात. हे फिशचे 1 पीस घ्यायचे आणि त्यात छान असे घोळून घ्यायचे. तळण्यासाठी तयार. छान असे खरपूस मासे तळून घ्यायचे. खूप चवदार आणि छान भेटतात नदीतले मासे आमच्याकडे. माझी रेसिपी कशी वाटली, आवडली तर लाईक करा आणि फॉलो करा.